नमस्कार शिक्षक मित्रांनो, बघा पवित्र पोर्टलला बघा एक न्यूज बुलेटिन आलेला आहे. बघा पसंती क्रमांक बघा लॉक करण्याची काय केलेलं आहे, तारीख वाढलेली आहे. ते पत्र काय आहे एकदा आपण काय करूया, बघून घेऊया. आता पत्र कधी आले बघा, तर आपल्याला लक्षात येईल बघा पत्र कधी आले. तर तारीख समोर दिसते बघा, रात्री किती वाजता आलेलं आहे बघा, की 12 तारखेला रात्री 11 वाजता आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. न्यूज बुलेटिन म्हणते, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी बघा टेक्निकल अडचणीमुळे अजून काही पसंती क्रमांक लॉक केलेले नाहीत. या संपूर्णची दक्षते तक्रारी घेऊन काय केलेलं आहे, पवित्र पोर्टलने काय केलेलं आहे, की पसंती क्रमांक करण्याची तारीख काय केलेली आहे, वाढवण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. मग आता बघा याच्यामध्ये काय काय म्हणते आपल्याला बघायचं आहे, की किती तारखेपर्यंत केलेलं आहे. ओके, डिटेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, किती दिवसापर्यंत वाढवलेलं आहे. इथे एक थोडीशी सूचना काय म्हणते बघा, उमेदवारांना यापूर्वी 2 वेळा वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत SMS द्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात आलेलं आहे. म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत प्रत्येक अभियोगाधारकांना स्वतंत्र वैयक्तिक त्यांच्या मोबाईलवरती SMS केलेला आहे, असं त्यांनी काय केलेलं आहे, नोटिफिकेशन केलेलं आहे. ज्या उमेदवारांना OTP बाबत अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत, त्याचं OTP मुळे लॉग इन करणे, प्राधान्यक्रम लॉक करणे राहिले असे त्यांनी कृपया आपले लॉग इन करून प्राधान्यक्रम काय करावे, लॉक करावे, असंही म्हटलेलं आहे. मग आता ही तारीख काय आहे बघा, आज 13 तारखेपर्यंत लास्ट होती, परंतु ही तारीख काय वाढवण्यात आलेली आहे टेक्निकल अडचणीमुळे. उमेदवार प्राधान्यक्रम नोंद करण्यापासून वंचित राहू नये यासाठी अडचणी लक्षात घेता प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक 13/8/2026 ऐवजी 16/8/2026 पर्यंत अशी वाढवण्यात येत आहे. मग ही पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरून मी काय केलेलं आहे, हे पत्र डाउनलोड केलेलं आहे. लक्षात ठेवायचं म्हणजे अजून 3 दिवस काय केलेलं आहे, मुदत वाढलेली आहे. त्यामुळे काही आपल्या अभियोगाधारकांनी जर पसंत क्रमांक लॉक केला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जर सुधारणा करायची असेल तर तुम्ही सुधारणा करू शकता, अनलॉक करू शकता आणि तुम्हाला अजून तुम्ही रँकिंग काय करू शकता, चेंज करू शकता. असं काही नाही की किती वेळा तुम्ही लॉक करू शकता, किती वेळा अनलॉक करू शकता. जर तुम्हाला वाटलं हे आता आपण जे लॉक केलेले पसंत क्रमांक आपल्याला डिलीट करायचे, नव्याने जनरेट करायचे आहेत, पुन्हा मला लॉक करायचे आहेत, तर तुम्ही 100% या वेबसाईटवर काय करू शकता. हे महत्त्वाचे आहे. अजून काही शिक्षक मित्रांनो जर लॉक केलं नसेल तर पसंत क्रमांक काय करायचं, सगळ्यांनी लॉक करून घ्यायचं, हे महत्त्वाचे आहे. मग आताच्या तारखेपर्यंत, आताच्या वेळेपर्यंत पसंती क्रमांक किती लॉक झालेले आहेत हे आपल्याला बघता येणार आहे. किती लॉक झालेले आहेत हे काय होणार आपल्याला बघता येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे की आताच्या तारखेपर्यंत आपल्याला पसंत क्रमांक वेबसाईटवरती किती लॉक झालेले आहेत हे सुद्धा काय करता येणार, आपल्याला बघता येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता तेही बघूया आपण. आताच्या तारखेपर्यंत पसंत क्रमांक किती लॉक झालेले आहेत, सगळा आकडा तुमच्या समोर येतोय बघा. सगळा आकडा तुमच्या समोर येतोय. आता बघा टायमिंग किती सांगते बघा, समोर आहे तुमच्या बघा टायमिंग बघा. तर 13 ऑगस्ट बघा, तुमच्या समोरचं टायमिंग मी समोर सगळं डिस्प्ले करतोय बघा. 13 ऑगस्ट 9:15, म्हणजे सकाळी आता 9:15 मी तुमच्या समोर व्हिडिओ घेतोय. 9:15 पर्यंत बघा पेपरन्स लॉक जनरेट म्हणते बघा, तर 1,43,548 आहे. पेपरन्स जनरेट म्हणते बघा. आणि पेपरन्स या ठिकाणी काय म्हणते, विथ इंटरव्ह्यू म्हणते बघा, तर 1,18,279 काय केले, लॉक केलेलं आहे. पेपरन्स जनरेट म्हटलं का विथ इंटरव्ह्यूचं म्हटलं की 1,34,013 या लोकांनी केलेलं आहे. आणि पेपरन्स लॉकड विथ इंटरव्ह्यू म्हटलं की तर 92,466 हा आकडा बघा आजच्या तारखेपर्यंत, आताच्या वेळेपर्यंत काय केलेलं आहे, डिक्लेरेशन त्यांनी केलेलं आहे. काय जर अजून मित्रांनी जर लॉक केलं असेल तर काय करा, तुम्ही अनलॉक करून तुम्हाला रँकिंगनुसार कसे पाहिजेत त्यानुसार तुम्ही काय करू शकता, पसंती क्रमांक काय करू शकता, लॉक करू शकता. लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, केअरफुली व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे रँकिंग व्यवस्थित जाहिरात तुम्ही जनरेट नव्यानं पुन्हा करू शकता आणि परत काय करू शकता, प्राधान्यक्रम लॉक करू शकता. लक्षात ठेवायचं आहे. काही अडचण असेल तर तुम्ही काय करायचं आहे, मला व्हॉट्सअपला काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे. व्यवस्थित तुम्ही काय करा, केअरफुली पुन्हा किंवा काही शिक्षक मित्रांनी जर अजून पसंत क्रमांक जर लॉक केलं असेल, सरांनी काय करायचं आहे, पसंत क्रमांक लॉक करायचं आहे. ही काय घ्यायची काळजी घ्यायची आणि केअरफुली व्यवस्थित हे पसंत क्रमांक भरायचे आहे. ओके, थँक्यू.